कसे आहेत तुम्ही सर्व? गुड मॉर्निंग. तर हा गाईस, आज युविका फायनली 2 मंथची झाले आणि आज चांगला दिवस पण आहे, म्हणजे तुळशीपूजन आहे प्लस क्रिसमस पण आहे. तर चला आता आम्ही जेवायला घेणार होतो गाईस, म्हणजे जेवायला घेतलं आहे आणि मला आठवलं का व्लॉग पण काढायचं होतं, म्हणजे माझी इच्छा होता आजकाल व्लॉग काढायची म्हणून काढते मी. तर व्लॉग काढू. आणि बघा आमची युविका आता दूध पित होती गाईस, नुसती दूध पित असते बघा. गाईस तर घेतलं मी जेवायला. तर आता आम्ही चालून दीदी सांगत कॅमेरा माझा ब्लर होते गाईस. तर मटण चालून आम्ही तुम्हाला दाखवू. पनवेललाच आहे, आमच्या कॉलेज जवळ आहे ते पण. हा फर्स्ट टाइम चालून गाईस, फर्स्ट टाइम चालू आहे आणि दोघीच चालून ते पण. आमच्या सोबत बोलता कोण येत नाही ना काम. हा जाऊ दे गाईस, आपण जाऊ तर भेटू डायरेक्ट तिकडच पोचल्यावर गाईस. तर आता जस्ट पोचलो आम्ही आणि इकडून पाठून चालून बघा. इथनं रस्ता डायरेक्ट समोर एक मंदिर आहे, गावदेवी मंदिर आहे. गावदेवी मंदिराच्या पाठीमागं स्वामींचं मठ आहे. तर तुम्हाला दाखवतो गाईस, डायरेक्ट तिकडंच पोचल्यावर भेटू. आता तिकडं पोचल्यावर गाईस हा मंदिर आहे आणि या मंदिराच्या पाठी एक्झॅक्ट वाटतं पाठीमागच. मी पण कधी गेले नाही, पण बघू गाईस आज. आणि तर काय घ्यायचं? गुलाब घ्यायचं, गुलाब घ्यायचं, फुलं घ्यायची. बघू गाईस काहीतरी घेतून. गाईस इकडून आहे आतमध्ये. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गाईस आता गावदेवी मंदिराकडे आलोय. एक विरायचं स्वरूप पण आहे. तर स्वामींचा दर्शन पण मस्त झाला आणि देवींचं पण दर्शन मस्त झाला. तर तुम्ही पण नक्कीच या, जर पनवेलला राहत असाल तर जाम भारी पण वाटला गाईस. तर मी विचार करते का दर गुरुवारी येईन मी. मन एकदम प्रसन्न झालं. आता काय बोलू, दर्शन खरंच भारी वाटलं. आम्ही तिकडंच बसून होतो, अर्धा तास तरी तिकडंच होतो आम्ही. जाम भारी वाटला. आरती ऐकत होतो. आता पाया पडतो. आता झालं, आता डायरेक्ट घरी जायला निघू आम्ही इकडून. तर डायरेक्ट आता काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ. भेटू आहेस गाईस. तर शंकराच्या मंदिरात पण आलो आम्ही. जाम बरं वाटते आज, म्हणजे कितीच तरी बरं वाटते. आज लास्ट गुरुवार पण होता लास्ट वर्षीचा आणि प्लस मस्त दर्शन पण भेटलं मला. तुम्हाला पण दर्शन देतं मी. इथनं पण दर्शन करून आता आम्ही काहीतरी खाऊ आणि मग लगेच निघू घरी जायला. जाम मन असं प्रसन्न झालं. तुम्ही पण कधीतरी टाईम काढून या, पाय वगैरे पडायला जाम भारी वाटते गाईस. आता भेटू नंतर. गाईस आता मी थोडा फोटोशूट केला. फोटोशूट नाही केला म्हणजे
2-3 असंच फोटो काढलं टाइमपास. आणि आता मस्त घरी निघू, काहीतरी खाऊन प्यायला, पेट पूजा बघू चांगला असला तर, कारण की आज उपास आहे ना, गुरुवार येतं, तर काहीतरी चांगला खाऊ आणि निघू. मग तिला बघा झाला. आणि मला कॅमेरा नुसतं काहीच ब्लर होतंय, तर डायरेक्ट आता भेटू अर्ध्या रस्त्यात. तर आता खायला पण चायनीज बिल आलं. दीदीने मंचुरियन घेतलं ग्रेव्हीवालं आणि मी चायनीज बिल. आमचं कॉलेज सुटलं ना घ्यायचं, तर मी चायनीज बिल खायला, तर ते पण सकाळी जाम भारी लागते. चायनीज बिल प्लस सगळं वडापाव पॅटीस सगळं भेटतं ना. बघा आता खाऊ आणि मला लगेच घरी जायला पण निघू. घरी गेल्यावर आता आम्ही चॉकलेट शेक मागवलाय. बघा हिला बघा टिश्यूचं काय बोलतं देखो, बघितलं घ्यायचं आणि अशी लागतं मुलं ते. तर कॉफी वगैरे घेतली आणि घरी निघलो. इकडे जायचं. आणि युवीचा काय होतं 2 मंथ कंप्लीट झालं म्हणून सजवा वगैरेच होता, तर सजवू ते पण दाखवेन तुम्हाला. तर चला गाईज डायरेक्ट आता घरी गेल्यावरच भेटू ना, कारण की गाडीत आत्ता गाडी भेटणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. संध्याकाळचा टाइम आहे. हां आमच्याकडे 6 म्हणजे 8 असतात. आणि घरी जायला पण आमचं एवढं जवळ घर आहे ना, इतकं म्हणजे कायच बोलू. 1 मिनटं पोचतो. एवढं लांब घर घेतलं ना, आमचं घर पण त्या कोसावं एकदम, तर घरी पोचायलाच अर्धा तास काय लागतो. करायचं, घरच्यांनी घेतला. मग काय आमची काही चुकी नव्हती. आता भेटू डायरेक्ट गाईज घरी. कोइन्सिडन्स आम्हाला पप्पा भेटलं बघा आणि सुवन, कारण की मावशीची सासू ॲडमिट आहे ना, तर पप्पा आणि आईची सर्व बघायला आलती इथं म्हात्रे मंदिर. लक्ष पण नव्हता. आणि आता मात्रा हॉस्पिटलला म्हात्रे मंदिर म्हात्रे मंदिर धर दीदी. आता निघू पप्पांच्याच सोबत जाऊ आता डायरेक्ट घरी. बघा सुवन बघा, हे बघ दुसऱ्या माळ्यावरती जा, तिथनं शिडी आहे. हां दुसऱ्या माळ्यावरती जा आणि तो शेवटचा म्हणजे खिडकी दिसते ना, इथले हां चालेल. तसा चालत जायचा शेवटच्या रूममध्ये दिसते. गाईस तर युवीचं त्याने तिकडे डेकोरेशन पण केलं सगळं. बघा घरी गेलो ना, राजमामा मला मारणार आहे. मला कशी क्यूट दिसते. मी तुम्हाला व्हिडिओ ॲड करेल तर तुम्ही बघा. मस्त मामा बोललेला का मस्त ब्लॉग काढ, अशी मेमरीज राहतात ना म्हणून. तर तुम्हाला टाकते ना व्हिडिओ ॲड करेल तर बघा तुम्ही. आई बघा मानाने पाठवले ग्रुप. गाईस तर आता आम्ही निघलो आणि काका आला आम्हाला घ्यायला. बघा गाईस बघा आणि एवढा टाइम झाला आणि तिची मम्मी एकदम आगबाबूला झाले घरी जाऊन. हिची खेर मागेल तुला नको बोलूस. हां सॉरी मम्मी, सॉरी तुम्ही ब्लॉग सॉरी. सॉरी मावशी, सॉरी तुम्ही ब्लॉग बघत असाल तर. पण मावशीला खतम करणार आहे. चांगली चोप हिला. हा चांगली चोप मावशीला. 100% मी हा ब्लॉग घरात लावणार आहे. तू बघ फक्त. नाही बघून सगळ्यांचं मावशी, sorry. मावशी सॉरी, मी काहीच बोललो नाही. मी क्लिप कट करीन गाईस. पहिलेच अंबिका झाली. अंबिका त्याच्यात हिरवी साडी घातली आहे. आज पिवली साडी हिरवी. सॉरी हिरवी साडी घेतली मावशीने. मी अंबिका आली. पर्पल साडी आहे. आज पर गाईस सोडा ही साडी बिडी सोडा. भेटू आता डायरेक्ट घरी गेल्यावर. आणि मामानी माहिती आहे गाईस 2 मंथ कंप्लीट झालं युविकाचं, तो पण शूट करून घेतला कारण की आम्हाला एवढं लेट झालं बोललं तर. तर मी तुम्हाला ती क्लिप थोडीशी ॲड करीनच आणि प्लस फोटो पण टाकेन युविकाचं. मी मेन म्हणजे गाईस त्याच्यासाठी मी सकाळची ब्लॉग स्टार्ट केला का मी सगळं दाखवेन, कारण की मेमरीज राहतं ना गाईस अशी. तर ते सगळं सोडा. भेटू आता घरी गेल्यावर. जाम दमलोय मी. जाऊ दे सोडा, भेटू टाकतो मी. गाईस ट्रॅफिक बघा गाईस पूर्ण म्हणजे बघू शकता तुम्ही. कशाला बोलला काका कशाला बोललाय? आता तुम्ही आय ट्रॅफिक मध्ये गुंतवली. जाण मुचून काकाने ट्रॅफिक मधून आणले. जाण मुचून गाईस बघा आता. आमचं खरं नाही, माझं तर नाही 100%. एवढी ट्रॅफिक आहे ना गाईस बघा. आज काय आम्ही घरी पोहोचत नाही गाईस. हाय गाईस
गाईज ते आम्ही मगाशीच घरी आलो आणि मी आपला ब्लॉग इथंच एंड करता आहे लास्टपर्यंत. जेवणापर्यंत नाही ठेवणार कारण की लय कंटाळा आला आहे. पटकन एडिट करून उद्या परवा टाकेल लगेच. म्हणून तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा होता. आणि नेक्स्ट ब्लॉग आपला शाळेत 31st असेल तर रास मजा येणार आहे गाईज. आता तो पण काढीन मी. आणि मी विचार केला आहे का म्हणजे नवीन वर्षांनी डेली व्लॉगिंग स्टार्ट करू. तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे डेली व्लॉग बघायला आवडतील का नाही. आणि असंच नवीन नवीन कुठेतरी बाहेर एक्सप्लोअर करायला जाईल वेगवेगळे म्हणजे काय बोलतात जाग्यावर. तर तुम्हाला सगळं दाखवेन मी. भेटूयाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर गुड नाईट, बाय.